फॅट लॉस जर्नीमध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आता मला चहा बंद करावा लागेल की काय? वजन कमी होत नाही आहे, तर चहा बंद केला तर बघा, वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे तुम्हाला, तर चहा बंद केलेला बरा. पण बऱ्याच जणांना लहानपणापासून सवय असते चहा पिण्याची, म्हणजे आपल्याला पहिल्यापासूनच सवय असते चहा पिण्याची, तर अचानक बंद केला तर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी कमी करा आणि मग हळूहळू तो बंद करा. जिथे तुम्ही 1 कप घेत आहे तिथे अर्धा कप घ्या, जे अर्धा कप घेत आहे ते 1-2 घोट घ्या, दिवसातून 3 वेळा घेत आहे तर 2 वेळा घ्या. असं हळूहळू तुम्हाला त्याचं प्रमाण कमी करावं लागेल, जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर. आणि काही जणांना चहा बंद केला तर काहीच फरक पडत नाही, मग त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे, ते पूर्णपणे चहा बंद करू शकतात. प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही. दुसरी गोष्ट की बऱ्याच जण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा घेतात. जर रिकाम्या पोटी तुम्ही चहा घेत असाल तर तो आजच बंद करा. रिकाम्या पोटी चहा घेणं हे शरीरासाठी फारच घातक आहे, कारण रिकाम्या पोटी जे काही आपण खातो ते आपल्या रक्तामध्ये लगेच मिक्स होतं आणि त्याचा परिणाम काही वर्षांनी आपल्या शरीरावरती दिसून येतो. तर रिकाम्या पोटी चहा घेत असाल तर तो टाळा. दुसरं म्हणजे बरेच लोक नाश्त्यासोबत आणि जेवणासोबतही चहा घेतात. खास करून जे ऑफिसमध्ये लंच करतात ते जेवण झालं की खाली जातात आणि मग चहा पण घेतात. तर अशी तुम्हाला सवय असेल तीसुद्धा तुम्हाला आजच बंद करायची आहे. कारण चहामधलं कॅफीन असतं ते आपल्या पोषणमूल्य आहारातलं आयर्न आणि कॅल्शियम शोषून घेतं. त्याच्यामुळे कितीही चांगला आपण आहार केला तर मग त्या आहाराचा आपल्याला काहीच फायदा होत नाही एका छोट्याशा चहाच्या कपमुळे. जर तुम्हाला चहा घ्यायचंच आहे तर जेवण झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर 45 मिनिटांनी किंवा 1 तासाने तुम्ही तुमचा चहा घेऊ शकता. किंवा तुम्ही आता चहा घेतलेला आहे तर 1 तासाने तुम्ही नाश्ता किंवा जेवण हे करू शकता. म्हणजे चहासोबत तुम्हाला पोषणमूल्य आहार घ्यायचा नाही आहे, रिकाम्या पोटी चहा घ्यायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला बंद करायचं आहे, तुम्हाला त्रास होतो आहे, तर प्रमाण कमी कमी करा आणि हळूहळू तो बंद करा. असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला हवेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.